लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात काटछाट करण्यात आलेली आहे। 14,000 पुरुष लाभार्थी असल्याचं आढळून आलेलं आहे। 5 लाख सरकारी कर्मचारी या योजनेचा लाभ घेत होते, तर 10 लाख आयकर भरणारे आतापर्यंत या योजनेचा लाभ घेत होते, अशी माहिती समोर येते आहे। 4 ते 5 लाख लाभार्थी असे होते ज्यांच्या कुटुंबाकडे स्वतःचं वाहन म्हणजेच 4 व्हीलर होती, तर या सगळ्यांनाच आता अपात्र करण्यात आलेलं आहे। मात्र एवढ्या दिवस सरकारची दिशाभूल करत योजनेचा लाभ घेत असल्याचं वास्तव हे देखील यामुळे समोर आलंय। तर नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणींची कपात करण्यात आलेली आहे आपण जाणून घेऊयात। 14,000 पुरुष लाभार्थी होते, त्यानंतर 5 लाख सरकारी कर्मचारी, 10 लाख आयकर भरणारे, 4 ते 5 लाख लाभार्थ्यांकडे 4 चाकी वाहन आहे, 61 लाख केवायसी अपडेट्स न केलेले, अशा सगळ्यांनाच लाडक्या बहिणीमधून काटछाट करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात ही काटछाट करण्यात आलेली आहे। यामध्ये जी बोगस अर्ज भरण्यात आलेले होते त्यांची केवायसी केल्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलेलं आहे। मात्र यावरून विरोधकांकडून सातत्यानं सरकारवरती टीका करण्यात येते आहे। या आधी या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या आधीच सगळी उपाययोजना करण्यात आली पाहिजे होती, अशी टीका कुठेतरी विरोधकांकडून सातत्यानं सरकारवरती करण्यात येते आहे। ई-केवायसीला मुदतवाढ देण्यासाठी सरकारनं नकार दिल्यानंतर हे वास्तव आता उघडकीस झालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.